हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आज मी आले आहे स्कूलमध्ये आणि स्कूलमध्ये थोडीशी आज मी लवकरच आले आहे, जेणेकरून मला व्हिडिओही काढता येईल आणि राहिलेली उरलेली कामं देखील करता येईल. एका टीचरची लग्नाची होती ॲनिव्हर्सरी. मग त्यांनी दिली आम्हाला दमदार पार्टी आणि ती पार्टी खाऊन तर एकदम पोट भरून गेलेलं आणि सर्वजण एकदम हॅप्पी झाले होते. खरंच स्त्री ही खूप अन्नपूर्णा असते. ती दुसऱ्यांना खाऊ घालण्यामध्ये ना कधीच कंजूसपणा करत नाहीत. मग ती कोणतीही स्त्री असू दे. कढी भेळ खाऊन आम्हाला एकदम छान वाटलं आणि नंतर ना बाकीचं रुटीन सर्व कामं चाललेली होती. आता एक्झाम असल्यामुळे मुलं थोडी लेटच येणार होती, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण तोपर्यंत थोडंसं स्कूल कसं आहे ते दाखवूया. त्यानंतर मुले आली आणि मुलेही खूप फ्रेश मूडमध्ये मला हाय बाय करत होते आणि ते बघून अजूनच छान वाटलं. आधी त्यांची घेतली थोडीफार ओरल आणि नंतर दिला त्यांना पेपर. आता पेपरचा अभ्यास काय करणार नर्सरीची मुले, पण त्यांची ओरलच घेणं खूप महत्त्वाचे असते, कारण ते असतात छोटी छोटी आणि त्यांना बोलणं आणि पोयम बोलणं हेच खूप झालेलं असतं. आणि ते ABCD 1 2 तरी आजकालची मुले ही बरीच ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांना सर्व आपल्यापेक्षा जास्त मोबाईलमुळे आजकाल कळायला लागलेलं आहे. आपल्या शाळेमध्ये तर आपण तर 7 वर्षाची झाल्यानंतरच पहिलीला वगैरे जात होतो, पण आता तसं राहिलेलं नाही. प्ले ग्रुप आणि नर्सरीमध्ये लवकरच शाळेमध्ये टाकायला लागलेत. आता हे योग्य की अयोग्य हे नाही माहीत, पण त्याच्याने मुलं डेव्हलप होत आहेत हे नक्कीच. त्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर घरातली सर्व कामे वगैरे आवरली गेली, कारण मला धुण्यासाठी कपडे देखील घ्यायचे होते. मग आता मशीनमध्ये लावण्यासाठी मी कपडे घेतले आणि गेली खाली. आता मशीनमध्ये कपडे लावून देणार आणि नंतर पडलेली होती थोडीफार भांडे वगैरे घासून पुढची कामे मला करायची होती. आणि कृष्णा देखील स्कूलमधून घरी येणार म्हणून त्याची देखील मी वाट बघत होती, कारण आज कृष्णाला घेण्यासाठी त्याचे पप्पा गेलेले. त्याला स्कूलमधून आल्यानंतर घालण्यासाठी मी कपडे काढून ठेवले असे छान. आणि आता बघूया तो आला की हे सर्व कपडे वगैरे तो घालेलच. त्यानंतर मी मोबाईल चार्जिंगला लावला आणि थोडीशी म्हटलं पेटपूजा करून घ्यावं, कारण सकाळी ना फक्त कढी आणि भेळ खाल्लेली. आता ती कढी भेळ पोटातून झाली होती गायब. आणि घरी आली तेव्हा बघितलं की सासूबाईंनी उत्तम अशी तिखट वरण आणि भात केलेला. म्हटलं चला आता थोडंफार पेटपूजा करून घेऊया. मग पेटपूजा केली आणि कृष्णाने आणली होती गंमत. आणि मग त्याने तो स्ट्रॉ जो असतो तो चष्म्यासारखा तो लावून त्याच्याने पाणी पिलं आणि मला दुरून ते करून दाखवत होता. त्याला वाटलं आधी मम्मी थोडं ओरडेल, पण म्हटलं आता ठीक आहे. त्याला खूप दिवसापासून घेण्याची इच्छा होती आणि जेव्हा कधी तो ते बघायचा आणि हट्ट करायचा. तर मी तर काही घेऊन दिलेलं नाही, पण त्याच्या पप्पांकडे त्याने तो हट्ट पूर्ण करून घेतला. त्यानंतर झाली होती दुपारची वेळ. तो झोपलेला होता आणि तो उठून जेव्हा खाली गेला त्यानंतर मी तिथल्या सर्व कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या, कारण आता अंथरुणावर पडलेले कपडे देखील आवरणं गरजेचंच आहे. जरी आपण थोड्या वेळाने झोपणारच असलो तरी थोडंसं क्लीननेस तर करावंच लागेल. अशा प्रकारे मी सर्व कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. असं करता झालेली होती सायंकाळ आणि छान असा अंधार बाहेर पडलेला होता. जास्त भात वगैरे खाल्ल्यामुळे माझ्या चेहऱ्याला आलेली होती सूज आणि झोप देखील अशी दाबून घेतलेली होती मी. म्हटलं चला आता करूया पुढच्या कामांना सुरुवात. खाली जाऊन थोडासा मस्त करूया चहा. आणि त्यानंतर मी असा मस्त फक्कड चहा केलेला, त्याच्यामध्ये अद्रक वगैरे टाकली आणि तो चहा गॅसवर ठेवून बारीक गॅसवर करून मी ना देवपूजेसाठी गेली होती. आणि देवपूजा वगैरे आटपली, देवांना दिवा वगैरे लावला. 52 श्लोक गुरुचरित्राचे पठण केलं आणि नंतर पुढच्या स्वयंपाकाला वगैरे लागली. तर माझा आजचा दिवस असा साधा होता, आपल्या साध्या फ्रेंडसारखाच होता, आपल्या साध्या मैत्रिणींसारखाच होता. तुम्हाला माझा दिवस आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज.